नमस्कार. आज आपण जरा डिटेक्टिव्हगिरी करणार आहोत. म्हणजे काय, तर स्मार्ट मनी नक्की कुठे जातोय याचा माग काढणार आहोत. सोप्या भाषेत सांगायचं तर जे मोठे गुंतवणूकदार आहेत ते आपला पैसा कुठे लावत आहेत. चला, हा जो डेटाचा डोंगर आहे ना, तो उकरून काहीतरी भारी शोधून काढूया. तर प्रश्न हा आहे की जगातले हे जे सर्वात मोठे सर्वात हुशार गुंतवणूकदार आहेत ते नक्की आपला पैसा कुठे टाकत आहेत. हाच तर मिलियन डॉलर क्वेश्चन आहे, नाही का? आणि ह्याचं उत्तर कुठल्या तरी रिपोर्टमध्ये नाही, तर या आकड्यांमध्ये लपलेलं आहे. हे आकडे म्हणजे काय, तर आपल्यासाठी काही क्लूज आहेत, काही संकेत. आणि आपण सगळे मिळून हे कोडं सोडवणार आहोत. आधी हे समजून घेऊ की हे FIIs म्हणजे आहेत तरी कोण. FIIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. सोप्या शब्दात हे आहेत परदेशातले मोठे मोठे इन्व्हेस्टमेंट फंड्स जे आपल्या भारतीय बाजारात अब्जावधी रुपये ओततात. आणि हो, यांना स्मार्ट मनी असं काही उगाचच नाही म्हणत. का? कारण त्यांच्या प्रत्येक गुंतवणुकीमागे जबरदस्त रिसर्च असतो, एक्सपर्ट्सची एक मोठी टीम असते. म्हणूनच ते कुठेही पैसा लावतात ना, की अख्ख्या बाजाराचं लक्ष तिकडे वेधलं जातं. बरं, आता ही डिटेक्टिव्हगिरी करायची म्हणजे आपल्याकडे काही खास टूल्स म्हणजे हत्यारं असायला हवीत, बरोबर? तर आपण नक्की कोणते संकेत वापरणार आहोत? चला, एक एक करून ते समजून घेऊ. आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा क्लू आहे FII होल्डिंगमधला बदल. म्हणजे काय? अगदी सोपं आहे. FIIsने कुठल्या कंपनीत आपला हिस्सा वाढवला किंवा कमी केला हे यातून थेट कळतं. जर हा आकडा प्लसमध्ये असेल तर समजून जायचंय की स्मार्ट मनीचा प्रवाह त्या कंपनीकडे वळलाय. आपलं दुसरं हत्यार किंवा दुसरा क्लू आहे ROCE. आता हे जरा टेक्निकल वाटेल, पण कल्पना करा की हे कंपनीच्या कार्यक्षमतेचं एक रिपोर्ट कार्ड आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनी गुंतवलेल्या प्रत्येक रुपयावर किती नफा कमवतीये, म्हणजे बँग फॉर द बक किती मिळतोय. जेवढा ROCE जास्त, तेवढी ती कंपनी जास्त एफिशियंट, जास्त हुशार. पुढचा महत्त्वाचा सिग्नल आहे तिमाही नफ्यातला बदल. म्हणजे गेल्या 3 महिन्यांच्या तुलनेत कंपनीचा नफा वाढला की कमी झाला. यातून कंपनीच्या कमाईचा स्पीड कळतो. गाडी सुसाट धावतीये की हळूहळू चाललीये. आणि गुंतवणूकदारांसाठी हा एक खूप महत्त्वाचा सिग्नल असतो. कंपनीची फायनान्शियल हेल्थ कशी आहे हे समजायला. आणि आपला शेवटचा क्लू तिमाही विक्रीतला बदल. म्हणजे कंपनीची सेल्स किती वाढली किंवा कमी झाली. हे तर थेट बिझनेस ग्रोथचं मोजमाप आहे. जर विक्री वाढत असेल तर त्याचा सरळ अर्थ आहे की कंपनीच्या प्रोडक्ट्सना किंवा सर्व्हिसेसना बाजारात जबरदस्त मागणी आहे, व्यवसायात दम आहे. ओके, तर आता आपल्याकडे हे सगळे क्लूज, हे सगळे टूल्स तयार आहेत. मग आता वाट कसली बघायची? चला, थेट कामाला लागूया आणि या संकेतांच्या मदतीने त्या पैशांच्या प्रवाहाचा माग काढूया. तर ही बघा ती लिस्ट. ज्या कंपन्यांवर FIIsने गेल्या 3 महिन्यात अक्षरशः पैशांचा वर्षाव केलाय. आणि लिस्टमध्ये टॉपवर कोण आहे? AWL ॲग्रीबिझनेस. FIIsनी आपली होल्डिंग तब्बल 9.5% वाढवली आहे येथे. आणि हे नुसते आकडे नाहीत. हा चार्ट बघा, म्हणजे लगेच लक्षात येईल. AWL ॲग्रीबिझनेसमध्ये 9.5%, सिमेंट्समध्ये 6%पेक्षा जास्त, सिलिकॉरमध्ये 5.5%. अहो, हे काही छोटे मोठे बदल नाहीत, हे खूप मोठे सिग्नल्स आहेत. यावरून एक गोष्ट नक्की आहे, इथे काहीतरी मोठं घडतंय. ठीक आहे, आता आपल्याला हे तर कळलं की पैसा कुठे जातोय. पण आपल्या तपासाचा पुढचा आणि खरा महत्त्वाचा भाग आता सुरू होतोय. प्रश्न हा आहे की पैसा तिथेच का जातोय? काय आहे या कंपन्यांमध्ये असं खास? म्हणजे FIIsने ज्या कंपन्या निवडल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे? नक्की अशी कोणती एक गोष्ट आहे जी ह्या स्मार्ट मनीला एखाद्या लोहचुंबकासारखे स्वतःकडे खेचून आणतेय? आणि उत्तर आपल्या डोळ्यासमोरच आहे. AWL ॲग्रीबिझनेसचे उदाहरण घेऊया. FIIsनी आपली होल्डिंग 9.5% वाढवली. आणि त्याचवेळी काय झालं? तर त्याच तिमाहीत कंपनीची विक्री तब्बल 20%पेक्षा जास्त वाढली. आता हा निव्वळ योगायोग असू शकतो का? अजिबात नाही. हे आहे थेट कनेक्शन, ग्रोथचं कनेक्शन. आणि थांबा, हा पॅटर्न फक्त इथेच नाहीये. सेलेकॉर गॅजेट्स बघा. इथे FII होल्डिंग 5.5% वाढलं. का? कारण कंपनीची विक्री तब्बल 106% वाढली. म्हणजे दुप्पटपेक्षाही जास्त. आता हळूहळू सगळं चित्र स्पष्ट होतंय, नाही का? यावरून एक गोष्ट तर पक्की आहे.
जर ह्या मोठ्या गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर साधारण कामगिरी करून चालणार नाही. त्यांना काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी, काहीतरी जबरदस्त हवं असतं. 3,889%. हा आकडा काय आहे माहितीये? ही आहे अल्पेक्स सोलर नावाच्या कंपनीच्या एका तिमाहीतल्या नफ्यातली वाढ. हो, अगदी बरोबर ऐकलं. 3,889%. आता कळलं FIIs नक्की कशाच्या शोधात असतात? ते अशाच रॉकेटसारख्या वेगाने वाढणाऱ्या ग्रोथ स्टोरीजच्या शोधात असतात. बरं, आपण हा सगळा डेटा पाहिला, त्याचा माग काढला. पण या सगळ्याचा अर्थ काय? व्हॉट इज द बॉटम लाईन? आपण यातून काय शिकायला हवं? निष्कर्ष अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. पॅटर्न आपल्यासमोर आहे. स्मार्ट मनी फक्त स्टॉक्स विकत घेत नाहीये, तर ते विकत घेत आहेत ग्रोथ स्टोरीज, म्हणजे विकासाच्या जबरदस्त कहाण्या. तर मग आजच्या या सगळ्या विश्लेषणातून आपण काय महत्त्वाचे मुद्दे घेऊन जायचे? पहिलं, FIIs हे बाजारातले मोठे ट्रेंड सेटर्स आहेत. त्यांच्या कृतीतून संकेत मिळतात. दुसरं, सध्या ते अशा कंपन्यांच्या मागे आहेत जिथे प्रचंड वाढ दिसतेय. तिसरं, तिमाही विक्री आणि नफ्यातली वाढ हे त्यांचे सर्वात मोठे क्लूज आहेत. आणि चौथं, FIIsचा पैसा जिथे जातो तिथे बाजाराचा विश्वास आणि मूड कसा आहे हे दिसून येतं. पण जाता जाता एक विचार मनात येतो. हा सगळा डेटा तर आपल्याला भूतकाळात काय झालं हे सांगतोय. मग यातून शिकून भविष्यातल्या अशाच मोठ्या ग्रोथ स्टोरीज शोधण्यासाठी आपण कोणते संकेत किंवा क्लूज शोधायला हवेत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?